नमस्कार शिक्षक व कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, सर्वांना 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण स्वातंत्र्य दिनाच्या सामूहिक कवायत कार्यक्रमाची माहिती सरळ प्रणालीतील स्कूल पोर्टलमध्ये जाऊन सामूहिक कवायत लिंक भरणे बाबत माहिती घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण स्कूल पोर्टलमध्ये जाऊन पासवर्ड रिसेट करणे, सामूहिक कवायत कार्यक्रमाची माहिती PDF फोटो आणि यूट्यूब लिंकच्या स्वरूपात तयार करून घेणे, तसेच स्कूल पोर्टलवर लॉग इन करून सामूहिक कवायत माहिती सादर करणे अशा 3 टप्प्यामध्ये पाहणार आहोत. तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा ही विनंती. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या माहितीपूर्ण व्हिडिओला. प्रथम आपण स्कूल पोर्टलवर लॉग इन करण्याबाबत माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर ओपन करून घेऊया. क्रोम ब्राउझरमध्ये आपण सर्च बारमध्ये टाईप करणार आहोत सरळ पोर्टल किंवा सरळ एज्युकेशन पोर्टल. तर आता इथे पाहू शकता, मी इथे टाईप करायला गेलो आणि इथे सरळ एज्युकेशन पोर्टल असं लिहून आलेलं आहे. त्या लिंकवर मी क्लिक करून घेतो. इथे आता आपल्याला सरळ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र एज्युकेशन पोर्टल म्हणजे सरळ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र एज्युकेशन पोर्टल असं निळ्या रंगात लिंक आलेली आहे, त्या लिंकला टच करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण सरळ पोर्टलच्या अशा प्रकारच्या यूजर इंटरफेसवर पोहोचलेलो आहोत. इथे आता आपण ह्या 3 रेषा पाहू शकतो. या 3 रेषांवरती आता आपण क्लिक करून घेणार आहोत. तर यात आपण आपल्याला 4 नंबरवरचं ऑप्शन दिसत आहे यूजर लिंक. या यूजर लिंकमध्ये आपल्याला माहिती भरायची आहे. या यूजर लिंकवरून आपल्याला स्कूल पोर्टलवर जायचे आहे. तर मी या यूजर लिंकला टच करून घेतो. यानंतर आपण पाहू शकता इथे डिपार्टमेंटल वेगवेगळ्या लिंक दिसत आहे. यात आपल्याला 3 नंबरवर स्कूल पोर्टल दिसत आहे. या स्कूल पोर्टलमध्येच आपल्याला आपल्या शाळेसंदर्भातील सामूहिक कवायतीची माहिती भरून घ्यायची आहे. तर मी या लिंकला टच करून घेतो. आता आपण पोहोचलेलो आहोत स्कूल पोर्टलवर. स्कूल पोर्टलवर आल्यानंतर आपल्याला इथे सूचना दिसत आहे. त्या सूचना आपण बंद करून घ्यायच्या आहे आणि स्कूल पोर्टलमध्ये लॉग इन होण्यासाठी इथे आपल्याला यूजर ID, पासवर्ड आणि कॅप्चा विचारलेला आहे. जर आपल्याकडे यूजर ID आपल्याकडे पासवर्ड नसेल तर आपण पासवर्ड रिसेटसुद्धा करू शकतो. यासाठी आपल्याला इथे फॉरगेट पासवर्ड हे ऑप्शन दिसत आहे. हे फॉरगेट पासवर्डचं ऑप्शन आपण वापरू शकता. फॉरगेट पासवर्डचं ऑप्शन वापरल्यानंतर आपल्या मुख्याध्यापकांच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती एक OTP येईल. तो OTP आपण इथे टाकून नवीन पासवर्ड सेट करून घेऊ शकता. तर आपण पाहणार आहोत इथे कशाप्रकारे आपल्याला पासवर्ड रिसेट करता येतो. तर चला, तर मी इथे यूजर ID टाकून घेतलेला आहे आणि इथे कॅप्चा टाकून फॉरगेट पासवर्ड हे ऑप्शन मी दाबून घेतो. आता इथे पाहू शकता की आपल्याला परत एकदा यूजर ID विचारलेला आहे. इथे यूजर ID आपण टाकून घेणार आहोत. यूजर ID हा आपला 11 अंकी UDAS क्रमांक असतो आणि जेव्हा आपण सबमिट हे ऑप्शन इथे दाबून घेऊ तेव्हा आपल्या मुख्याध्यापकांच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती एक OTP जाणार आहे. तो OTP आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे आणि नवीन पासवर्ड सेट करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण आपल्या स्कूल पोर्टलचा नवीन पासवर्ड सेट करून घेणार आहोत. आता आपण जाऊया दुसऱ्या टप्प्याकडे, ते म्हणजे कवायतीची माहिती. स्वातंत्र्य दिन सामूहिक कवायतीची माहिती प्रत्यक्ष पोर्टलवर भरण्याआधी आपल्याला काही पूर्वतयारी करून घ्यायची आहे. तर आता आपण आपल्या मोबाईलमध्ये यूट्यूब ओपन करून घेऊया. यूट्यूब ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथे प्लसचं चिन्ह दिसत आहे. यानंतर आपल्याला आपल्या गॅलरीमध्ये काही व्हिडिओ दिसत आहेत. यापैकी आपल्या शाळेत सामूहिक कवायतीचा जो व्हिडिओ आपण घेतलेला आहे त्या व्हिडिओवरती आपण क्लिक करून घेणार आहोत आणि इथे आपल्याला नेक्स्ट हे बटन दिसत आहे. नेक्स्ट या बटनाला आपण दाबून घेतलेलं आहे आणि आता इथे आपल्याला या व्हिडिओला काही टायटल विचारलेला आहे.
टायटल तुम्ही देऊ शकता किंवा न देताही आपण अपलोड हे ऑप्शन दाबू शकता. जेव्हा आपण अपलोड हे ऑप्शन दाबू त्यावेळी आपल्याला 2 पर्याय दिसतात की हा व्हिडिओ किड्ससाठी तयार केलेला आहे का? तर आपण यस किंवा नो निवडू शकता. जनरली नो निवडायचं आहे आणि अपलोड हे बटन दाबून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपला व्हिडिओ आता अपलोड होत आहे. थोड्या वेळानंतर हा 100% अपलोड होऊन जाणार आहे आणि त्यानंतर आपल्याला एक लिंक मिळणार आहे. लिंक आपण आताही तयार करून घेऊ शकता. इथे 3 बटनांवर व्हिडिओ पुढच्या 3 बटनांवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. जेव्हा आपण इथे क्लिक करू तेव्हा आपल्याला शेअरचं ऑप्शन इथे दिसत आहे. हे शेअरचं ऑप्शन आपण लिंक तयार करण्यासाठी घेणार आहोत. तर जेव्हा मी हे शेअरचं ऑप्शन इथे प्रेस करेल तेव्हा अशा पद्धतीने मला एक लिंक दिसत आहे. ती लिंक मी माझ्या व्हॉट्सॲपवरती शेअर करून घ्या. आपल्याला जायचं आहे आपल्या मोबाईलमध्ये आणि डॉक स्कॅनर ओपन करून घ्यायचं आहे. डॉक स्कॅनर ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथे कॅमेरा आणि प्लस हे 2 प्रकारचे चिन्ह दिसत आहे. तर आपण प्लस हे चिन्ह दाबून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला पहिल्याच वरती इम्पोर्ट फ्रॉम गॅलरी हे एक चिन्ह दिसत आहे. तिथे आपण जाणार आहोत. इथे आपल्याला गॅलरीतले काही फोटो दिसत आहे जे कार्यक्रमासाठी आपण काढून घेतले होते. यातले 3-4 फोटो आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आहे आणि इम्पोर्ट हे निळ्या रंगाचं शेवटचं बटन दाबून घ्यायचं आहे. तर आपण अशा पद्धतीने ही माहिती इथे तयार करून घेतलेली आहे. तर आता पाहू शकता ही फोटो सेव्ह करायची आहे आपल्याला. त्याआधी नेक्स्ट हे निळ्या रंगाचं बटन दाबून घेतलेलं आहे आपण आणि अशा पद्धतीने PDF तयार होत आहे. आता आपण पाहू शकता ही आपली PDF तयार झाली आहे. पण PDF आपल्याला 1 MB कमी आकाराची हवी आहे. तर मी हे वरती PDF असं लिहिलेलं आपल्याला दिसत आहे तिथे बटन दाबून घेतो आणि त्यानंतर सेव्ह हे ऑप्शन निवडून घेतो. सेव्ह हे ऑप्शन निवडल्यानंतर इथे मला दिसत आहे की ही PDF 4 MB झालेली आहे. तर आता आपण या ठिकाणी कंप्रेस नाऊ हे ऑप्शन दिसत आहे. हे कंप्रेस नाऊ ऑप्शन आपण दाबून घेणार आहोत. आपल्याला या PDFचा आकार कमी करून घ्यायचा आहे. तर आता सर्वात खाली आपल्याला एक काळ्या रंगाची लाईन दिसत आहे ती आपल्याला कमी करून घ्यायची आहे. कमी करत असताना ती आपल्याला 1 MB साईजपर्यंत किंवा त्यापेक्षा कमी साईजपर्यंत आणून घ्यायचं आहे आणि हे विंडो क्लोज करून सेव्ह हे बटन दाबून घ्यायचं आहे. तर आता पाहू शकता ही फाईलचा आकार हा आता कमी झालेला आहे. आता ही अपलोड करण्यायोग्य फाईल झालेली आहे. तर मी इथे माझ्या मोबाईलमध्ये ही सेव्ह करून घेणार आहे. सेव्ह करून घेताना तुम्ही आधी रिनेमसुद्धा करून घेऊ शकता. मी सरळ याला सेव्ह करून घेतो. तर अशा पद्धतीने मी माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओची लिंकसुद्धा तयार करून घेतलेली आहे आणि PDF स्वरूपात फोटोसुद्धा तयार करून घेतलेले आहे. आता आपण परत जाणार आहोत आपल्या क्रोम ब्राउझरमध्ये. क्रोम ब्राउझरमध्ये गेल्यानंतर आपण परत एकदा स्कूल पोर्टल ओपन करून घेणार आहोत. स्कूल पोर्टल ओपन करून घेतल्यानंतर इथे आता आपल्याला आपल्या शाळेचा यूजर ID आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकून घेतल्यानंतर लॉग इन हे निळ्या रंगाचं बटन आपण दाबून घेणार आहोत. अशा प्रकारच्या यूजर इंटरफेसवर येणार आहोत. यामध्ये आपल्याला वर ऑरेंज रंगामध्ये मेनू हे बटन दिसत आहे. तर हे दाबून घेतल्यानंतर आपण पाहू शकता की इथे आपल्याला 5 नंबरवर सामूहिक कवायत हे ऑप्शन दिलेलं आहे. स्वातंत्र्य दिन सामूहिक कवायत हे पांढऱ्या रंगाचं बटन आता मी दाबून घेतो. यानंतर इथे मला शाळेची काही बेसिक माहिती दिसत आहे. इथे मुख्याध्यापकांचे नाव, त्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर, ईमेल ID, तर अशी काही बेसिक माहिती भरून घ्यायची आहे. त्यानंतर ईमेल ID, तसेच इथे आपल्याला विद्यार्थी संख्या दिसत आहे. नंबर ऑफ पार्टिसिपेटिंग स्टुडंट आपण टाकून घेणार आहोत. तर या कार्यक्रमाला स्टुडंट किती उपस्थित होते ते आपण इथे टाकून घेतलेले आहे. नंबर ऑफ टीचर्स, तर मी इथे टीचर टाकून घेतो. त्यानंतर नंबर ऑफ पार्टिसिपेटिंग पॅरेंट्स, इथे पॅरेंटची संख्या टाकून घेतो. प्रोग्राम डिटेलमध्ये आपल्याला मराठी किंवा इंग्रजीमधून माहिती टाईप करून घ्यायची आहे. माहिती टाईप करून घेतल्यानंतर आपल्या यूट्यूबवरती जाऊन आपल्याला आपल्या अपलोड केलेल्या व्हिडिओची लिंक कॉपी करून घ्यायची आहे.
ती कॉपी केलेली लिंक आपल्याला परत एकदा आपल्या स्कूल पोर्टलच्या ठिकाणी येऊन इथे पेस्ट करून घ्यायची आहे. तर मी अशा पद्धतीने लिंक पेस्ट करून घेतलेली आहे. आता व्हेरीफायचं बटन दाबून घ्यायचं. आपला व्हिडिओ हा इथे व्हेरीफाय करण्यासाठी आलेला आहे. इथे यसचं बटन दाबून घ्यायचं. व्हिडिओ व्हेरीफाईड सक्सेसफुली असा मेसेज आला, त्याला ओके करून घ्यायचं. वर आपण आधीच फोटो अपलोड केलेले आहे. तर आता अशा पद्धतीने आपण आधी सेव्ह करून घेणार आहोत आणि नंतर फायनलाइज करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण कवायती संदर्भात आपला व्हिडिओ अपलोड केलेला आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.